जय गुरुदेव मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हा स्मशानभूमीचा परिसर बघत असाल। या ठिकाणी स्मशानभूमी आहे, ज्या स्मशानभूमीमध्ये प्रत्येक माणसाचा शेवटला अंतिम संस्कार केला जातो आणि त्याच ठिकाणी आपण बघत आहोत की या स्मशानभूमीच्या शेडमध्ये बैल बांधल्या जाते। बांधायला पाहिजे, कारण आज उन्हाळ्याचे दिवस आहे आणि तापमान खूप वाढलेलं आहे। अशा वेळेस त्या बैलांना पण कुठेतरी बसण्यासाठी, त्यांना आराम करण्यासाठी एक चांगलं ठिकाण म्हणून त्या ठिकाणी सावली असते, तर त्या ठिकाणी ती बैल बांधल्या जाते बांधाव। परंतु ज्या ठिकाणी आपण आता तिथे बैल बांधले आहे आणि बैल बांधल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे आपण त्यांना खाण्यासाठी चारा टाकलेला आहे, तर नंतर त्या ठिकाणी जे आपण त्या ठिकाणी जो एक प्रकारची आपण घाण करून ठेवलेली आहे, त्या ठिकाणी आपण बैल बांधल्याच्यानंतर जे आपल्याकडून तिथे एक प्रकारची गंदगी तयार झाली आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझी म्हणजे त्यांना एकच विनंती आहे की आपण त्या ठिकाणी तिथला परिसर स्वच्छ राहाव, सुंदर राहाव, नीटनेटका राहाव म्हणून आता तिथे जे बैलाचं शेण दिसत आहे किंवा ते कुडार दिसत आहे, ही घाण अशीच न ठेवता तो परिसर स्वच्छ करून टाकावं आणि पुन्हा आपण त्या स्वच्छ ठिकाणी पुन्हा बैल बांधावं, एवढीच विनंती आहे। कारण का आज या स्मशानभूमीमध्ये जे आपण करत आहोत, हेच जर आपण आपल्या घरामध्ये केलं असतं तर आपण ती जागा रोज स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवली असती। म्हणून हा स्मशानभूमीचा परिसर आहे, हा पण स्वच्छ ठेवत चला मित्रांनो। आणि जय गुरु, जय हिंद, जय महाराष्ट्र।